ची अंग पाहिलेली आहे की योगाचा थेरपी म्हणून काय उपयोग होतो हेही पाहिलेलं आहे. आता 2-3 निवडक भाग राहिलेले होते ते आपण पूर्ण करणार आहोत. ते दोन कोणते भाग शिल्लक आहेत आपले? मुद्रा आणि बंध. सुरुवात आपण बंधपासून सुरुवात करूया. योगशास्त्रामध्ये बंधांचं महत्त्व आहे. बंधांचं महत्त्व केव्हा येतं? प्राणायाम करते वेळे आपण जेव्हा कुंभक करतो त्यावेळेला बंधांचं महत्त्व आहे. मग हे बंध कोणते? सुरुवातीला आपण लक्षात घेऊया. प्राणायाममध्ये 3 प्रकारचे बंध जे आहेत सर्वसाधारणपणे हे सांगण्यात आलेले आहेत. मग पहिला जो बंध आहे तो आहे मूलबंध. मूलबंध म्हणजे आपलं गुदद्वाराच्या ठिकाणी बांधून ठेवणं, त्याला मूलबंध म्हणतात. म्हणजे मुळापासून तो बंध बांधून ठेवायचा. मग आपण जो प्राणायाम घेतो, श्वास घेतो, मग तो इतरत्र त्याचा प्रसार बाहेर पडणार नाही, त्याचा आपल्या पेशींवरती, शरीरावरती योग्य परिणाम व्हावा याच्यासाठी या बंधाचं, मूलबंधाचं महत्त्व आहे. आपलं जे प्राणशक्ती आहे, जे म्हणजे प्राणायाम म्हणूया, कुंभक म्हणूया, आपण आत घेतो तो इथंच विखुरला जाऊ नये त्याच्यासाठी या प्राणायामचं, या बंधाचं महत्त्व आहे, मूलबंधाचं महत्त्व. म्हणजे बंध म्हणजे काय? बांधून ठेवणे. मग म्हणजे एखादी प्रवाह वाहत असेल तो प्रवाह बांधून ठेवणं याला बंध म्हणतात. म्हणजे इतर जाऊ नये, इतस्तता प्राणायाम विखरून जाऊ नये, बाहेर जाऊ नये, योग्य ठिकाणी त्याचा वापर व्हावा त्याच्यासाठी या बंधांना महत्त्व आहे, या मूलबंधांना महत्त्व आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी जो आहे आपल्या गुदद्वाराच्या ठिकाणी जिथं आपलं मूलाधार चक्र आहे, ते मूलाधार चक्र ही चांगल्या जागं व्हावं. आपलं प्रत्येक चक्रावर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं, हे आपण मागे थोडक्यात लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्लँड्स आहेत, म्हणजे ते रस जे नलिकाविरहित ग्रंथी आहेत. आता प्रयोगशाळेमध्ये हे जे काही चक्र आहे, हे काही चक्र दाखवता येत नाही, पण त्याची स्थानं जे आहेत ती म्हणजे आपले ग्लँड्स आहेत. त्या ग्लँड्सवरती, त्यांच्या सिक्रेशनवरती आपलं आरोग्य म्हणा, आपलं व्यक्तिमत्व म्हणा, आपली सगळी काही व्यक्तित्वाची जडणघडण जी आहे या चक्रांवरती अवलंबून असतं. मग त्या ठिकाणी मूलबंधाच्या ठिकाणी वरती तिथं खाली गणेश च्या नावानं, ते जो आता हे नाव घेण्यापेक्षाही शास्त्रीय परिभाषा काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर तिथं जे चक्र आहे तिथं आपली ग्लँड्स आहेत. म्हणजे जननेंद्रियासंबंधी जे काही सिक्रेशन व्हावं, जननेंद्रियाचं संतुलन व्हावं याच्यासाठी त्या ग्लँड्स विशुद्ध चक्रामध्ये, स्वाधिष्ठान चक्रामध्ये आणि मूलचक्रामध्ये या 2 प्रकारच्या ग्लँड्स आहेत, तिथं अवलंबून असतात. मुद्दा हा आपला चाललेला आहे की बंध म्हणजे काय? बंध म्हणजे बांधणे, रोखून धरणे. मग मूलबंधामध्ये आपली जी प्राणशक्ती जी आहे ती रोखून धर. मग ही प्राणशक्ती केव्हा रोखून धरायची? ज्या वेळेला आपण कुंभक करतो, म्हणजे आज श्वास घेतो, डीप ब्रिदिंग करतो, त्यावेळेला आपण हा बंध लावायचा आहे, रोखून धरायचा आहे. म्हणजे इतस्तता प्राणशक्ती जाऊ नये याच्यासाठी या बंधाची मौलिकता आहे. मग याला म्हणायचं आपण मूलबंध. मग मूलबंधानंतर जो आहे तो बंध आहे तो उड्डियान बंध. उड्डियान म्हणजे खेचणे. हा बंध कुठे लावायचा, केव्हा लावायचा त्याचंही महत्त्व आहे. तर हा बंध, आपली नाभी जी आहे ती नाभी खेचून धरणं, उड्डियान म्हणजे त्याला लावून धरणं, तर बांधून ठेवणं, याला उड्डियान बंध म्हणजे नाभी खेचून धरणं. केव्हा ही नाभी खेचली जाते? ज्या वेळेला आपण रेचक करतो त्यावेळेला हा बंध जो आहे, उड्डियान बंध, हा लावला जातो. म्हणून याचं महत्त्व आहे. म्हणजे एका वेळेला आपण मूलबंधही लावणं, उड्डियान बंधही लावणं, रोखून धरणं, रोधून धरणं याचं महत्त्व आहे. प्राणशक्ती जी आहे ती कुंभक करून ठेवणं याला म्हणतात उड्डियान बंध. म्हणजे बेंबीचा भाग जो आहे तो खेचून धरणं, किंवा असे म्हणता येईल की बेंबीचं पोटाचा भाग जो आहे
तो अगदी पाठीच्या कणापर्यंत लावून धरणं याला म्हणतात उड्डाणबंद. उड्डाणबंदाच्या अभ्यासाने आपली नवली क्रिया हे आपल्याला नाही आहे, पण ते लावणं सोपं जात असतं. हा एक दुसरा भाग पाहिला बंदमधला. आणि तिसरा भाग जो आहे तो आहे जालंधर बंद. जालंधर बंद कुठे आहे की आपल्या हनवटीच्या खाली, जिथं आपली विशुद्ध चक्र आहे, जिथं म्हणजे थायरॉइड ग्लँड्स आहे, त्या ठिकाणी मानेच्या इथं लावून धरणं याला म्हणतात जालंधर बंद. म्हणजे 3 प्रकारचे बंधनं असतात, बंद आहेत. मूलबंद, उड्डाणबंद, त्याच्यानंतर जालंधर बंद. आणि मग हे तिन्ही बंद म्हणजे ज्यावेळी आपण रोधून धरतो हवा, कुंभक करून ठेवतो, त्यावेळेला हे बंद लावायचे असतात. आणि मग हा बंद सुद्धा क्रमाक्रमाने सोडायचे असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण रेचक करतो त्यावेळेला क्रमाक्रमाने हे बंद सोडायचे. म्हणजे आधी हा जालंधर बंद सोडायचा, नंतर उड्डाणबंद सोडायचा, नंतर मूलबंद सोडायचा. असा सर्वसाधारणपणे हा एक क्रम आहे बंद सोडण्याचा. आणि त्याच्या उलट म्हणजे करण्याचा एक मूलबंद लावणे, उड्डाणबंद लावणे आणि त्याच्यानंतर जालंधर बंद लावणे. मग या 3 बंद मिळून महाबंद म्हणतात. त्यांना तिघांना नाव दिलं, एक सर्वसाधारणपणे महाबंद म्हणतात यांना. मग हे बंद जे आहेत हे प्राणायाममध्ये आपल्याला फार उपयोगी ठरतात. याचं महत्त्व आहे, प्रॅक्टिकलच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. हे आपण हा मुद्दा जो आहे या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. आता यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपला तो आहे मुद्रा, बांधणे. आणि मुद्रा म्हणजे काय? चिन्ह. मग शरीरामध्ये खऱ्या अर्थाने आपले जे 5 बोटं आहेत ना, 90% या मुद्रा याच्या संबंधी आहे. आणि बाकी मग आहे शरीरातले इतर जे आहेत, पुढे वाकून जेव्हा पश्चिमोत्तानासन किंवा जानुशिरासनमध्ये हे मुद्रा लावल्या जातात, किंवा विपरीत करणी ही एक सुद्धा मुद्रा मानली गेलेली आहे. पण त्याच्यापेक्षा 90% मुद्रा ज्या आहेत या मुद्रा आपल्या ह्या हाताच्या बोटांवरती अवलंबून आहे. म्हणजे आपल्या हाताचे बोट जे आहेत याचं कनेक्शन जे आहे की याचा संबंध जो आहे हा आपल्या मेंदूशी आहे. आणि मग तशा प्रकारे ती क्रिया सक्रिय होत असते या बंधाने. या बंधांचं महत्त्व काय हे पहिल्या प्रथम जाणून घेऊया. ही बंध जे आहेत, आता मी फक्त 5 बंधांचा सर्वसाधारण हा विचार करणार आहे, जे अगदी ढोबळ मानाने आहे. तसे मुद्रांचे भरपूर प्रकार आहेत. तर याचं महत्त्व काय आहे की याचं महत्त्व म्हणजे आपल्या ज्या शरीराच्या ज्या किंवा बोटं जे आहेत हे थेट मेंदूपर्यंत जातात, काही नसा ज्या आहेत जातात ते आहे. मग आता याचं महत्त्व काय आहे, 5 बोटांची काय संबंध आहे हे जाणून घेऊया. आता आपली जी करंगळी आहे ही कशाचं द्योतक आहे? जलाचं द्योतक. पाणी 5 पंचमहाभूतातलं हे पाणी तत्व आलेलं आहे, म्हणजे जलतत्व आलेलं हे इथं निगडीत आहे, आपल्या करंगळीशी निगडीत आहे. हे तत्व मानले गेले, याचं हे प्रतीक आहे हे जे आहे करंगळी. आणि त्याच्यानंतर अनामिका जी आहे, आपण जिथं अंगठी घालतो ते जे आहे ते जे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वीचं तत्व याच्यामध्ये सामावलेलं आहे. त्याच्यानंतरचे बोट आहे मधलं बोट, ते आहे आकाश तत्व. आकाशाचं तत्व जे आहे हे तत्व याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये जे आहे हे जे आहे फिंगर, हे फिंगर म्हणजे आपलं वायुतत्व आहे, वायूचं तत्व आहे. आणि हे जे आहे अंगठा हा अग्नितत्व आहे. म्हणजे ही 5 बोटं जे आहेत हे 5 बोटं 5 एलिमेंट जे आहेत, 5 पंचमहाभूत जे आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. त्या 5 तत्वांनी 5 एलिमेंट्सने जे महत्त्व मूलतत्व जे आहेत सृष्टीतील ब्रह्मांडातील हे प्रतीक आहेत आपली 5 बोट. परत एकदा लक्षात घेऊया. करंगळी जलतत्व, अनामिका
पृथ्वी तत्व, हे आकाश तत्व, त्याच्यानंतर हे वायू तत्व आणि हे वायू आहे अग्नी तत्व. मग आता या ज्या मुद्रा आहेत, या मुद्रा कशा प्रकारच्या आपण नेहमी जी करतो ती महत्त्वपूर्ण मुद्रा जी आहे ती आहे आपली ध्यानामध्ये बसण्याची मुद्रा. म्हणजे हे वायू तत्व आणि अग्नी तत्वाचा हा मिलाप आहे. असं हे आहे. आणि सर्वसाधारण आपण असंच बसतो, पण ज्या वेळेला तत्वता करायची असेल आपल्याला बसायचं, ही ध्यानामध्ये करण्याची ही मुद्रा आहे. ही ध्यान मुद्रा म्हणतात ते. आणि असंच जेव्हा आपण खास मुद्रेच्याच अभ्यासाला बसतो त्यावेळेला हे म्हणजे अग्नीशी याचा संबंध वायूशी, ही मुद्रा ही पहिली मुद्रा झाली. मग याला कोणती मुद्रा म्हणतात हे लक्षात घेऊया आपण. ही जी आहे ही एक वायू मुद्रा म्हणतात. वायूचा संबंध आहे, वायू आणि अग्नी एकत्र आले, ही वायू मुद्रा झाली. पण ही जी आहे ही ज्ञान मुद्रा झाली. जेव्हा आपण ध्यानामध्ये बसतो त्यावेळेला आपण अशा पद्धतीने बसतो दोन्ही हातात, ही जी आहे. पण जेव्हा आपण मुद्रेचा अभ्यास करतो वायू मुद्रे, त्यावेळेला हे बोट इथं लागलेलं पाहिजे. ध्यान आणि फरक आहे दोघं. खास मुद्रेचा अभ्यास करतो वायू मुद्रेचा, त्यावेळेला अशा पद्धतीने बसायचं. याच्यात सर्वसाधारण असं म्हटलं जातं 45 मिनटं करावी मुद्रा, तेव्हा इफेक्ट मिळेल. सातत्याने केलं तेव्हा त्याचा इफेक्ट मिळेल. आणि हे तर आपण बसतोच, आपण ध्यान करते वेळेला, ज्या प्राणायाम करतो दीर्घ श्वसनाच्या वेळेला आपण ही ज्ञानमुद्रा करतोय. म्हणजे एकाच प्रकारची आहे ज्ञानमुद्रा, फक्त वरती घेतलेली दोन्ही बोट, अंगठा आणि हे बोट दोन्ही एकत्र, आणि इथं हे शेवटच्या पेऱ्यावरती अंगठ्याचे हे बोट ठेवलेला आहे. ही वायुमुद्रा झाली. मग अशा पद्धतीने आपण ह्या पहिल्या बोटाचा म्हणजे इथं वायुतत्व आहे आणि इथं अग्नितत्व आहे याचा विचार केलेला, याचा विचार केला. आता पुढे जे आहे, पुढे आपण विचार करूया. आता याचा थोडक्यात फायदा काय सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आपले जे काही विटॅमिन्स आहेत त्याचे म्हणजे दूर होतात बुवा, त्याच्याने आपल्याला फायदा होतो. आपण जे काय अन्न खातो त्याच्यातून, हा एक बाब. आणि याच्यामुळे आणखीन एक पृथ्वी तत्व आणि अग्नितत्व एकत्र झाल्यामुळे याच्यातून आपली दुर्बलता नष्ट होते. मानसिक आजार किंवा नर्वस सिस्टीमवरती परिणाम झालेला असतो, नाराजी, येस मॅम, तर ते जे आहे ते नष्ट होतं. म्हणजे मानसिक दुर्बल नर्वस सिस्टीमवर जो परिणाम होतो, आपण इन्फिरेटिव्ह कॉम्प्लेक्स म्हणूया आपण, न्यूनगंड जो आहे तो जातो. एक प्रकारे आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास वाढत असतो याच्याने, या पृथ्वी तत्वाने, सॉरी वायू तत्वाने. म्हणजे आता दोघांमधला फरक काय आहे, इथं ध्यान मुद्रा, मनशांती मिळते, मेडिटेशनसाठी हे उपयोगी आहे ज्ञान. आणि ही कॉन्फिडन्स लेवल, आणि ही कोणती मुद्रा, वायू मुद्रा. लक्षात घ्या. आता थोड्या वेळा आपलं प्रॅक्टिकल सुरू होईल ना, त्याच्यामध्ये आपण लक्षात घे. त्यानंतर आता ह्या 5 बोटांचे एक एक मुद्रा काय आहे ते आपण लक्षात घेऊ. आता ही जी आहे ही जी आहे फिंगर, रिंग फिंगर, हां, हे बोट कशाचं प्रतीक आहे? पृथ्वी, राईट. अग्नी आणि पृथ्वी. आता याच्यामध्ये कसा प्रकार आहे, ही पृथ्वीचं जे बोट आहे ते या बोटाशी जोडायचं आणि हे 3 बोट जे आहेत, आताच करून पाहिजे ना प्रॅक्टिकल, लगेच हे 2, हे अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व यांचं एकत्रित मिलन करायचं. करा काय आता प्रॅक्टिकल होईल आपलं. तर याला म्हणतात पृथ्वी मुद्रा. पृथ्वी हा अग्नीशी अंगठ्याशी जोडलं जातं म्हणून याला पृथ्वी मुद्रा म्हणतात. म्हणजे याला वायुमुद्रा होता. हा, येस. आपण 2 मुद्रा लक्षात घेतल्या,
एक ज्ञानमुद्रा, फक्त ज्ञानमुद्रेमध्ये असं बोट जोडलेलं आहे आणि याच्यामध्ये या वायुमुद्रा, ही पृथ्वी मुद्रा. लक्षात ठेवा बरं का. आता आपण परीक्षेला येईल आता थोड्या वेळा, आता मॅडम काय सांगतात त्याप्रमाणे. तर हे जे आहे पृथ्वी मुद्रा सर जोडायचं. याला इथे 15 मिनटाचा अभ्यास सांगितला आहे, 45 मिनटं केलं तर काही बिघडणार नाही. आणि सातत्यानं या मुद्रांचा अभ्यास ठेवायचा आहे. हे झालं, पृथ्वी मुद्रा झाली, वायुमुद्रा झाली. प्रत्येक म्हणजे 5 एलिमेंट्सपैकी याचा काय फायदा होतो? एक मिनिट सांगतो. याचं प्रत्येक जी 5 पंचमहाभूत आहेत, जी बोट प्रतीक आहेत, त्या तशा प्रकारे त्या मुद्रांना नावं दिलेली आहेत. आता याचा जे फायदा जो आहे पृथ्वी मुद्राचा, तर याच्यातही आपल्याला एक प्रकारे आत्मविश्वास हा जागा होत असतो आणि असा कॉन्फिडन्स वाढत असतो. पृथ्वी आणि अग्नी एकत्र आलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे झालं, 2 तत्व लक्षात घेतलं, वायू आणि पृथ्वी. आता जलतत्वाचं बघा. जलतत्वाचं कोणतं बोट आहे? करंगळी. राईट, करंगळी. आणि मग इथंही काय आहे, इथं करंगळी आणि अग्नीचा मिलाप आहे. म्हणजे कोणतं? जल आणि अग्नी एक. मग याला जलमुद्रा नाव दिले. जलमुद्रा म्हणजे जल हा अंगठ्याशी जोड, म्हणजे अंगठ्याचा संबंध आहेच प्रत्येक मुद्रेशी. पुढे आहेच, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत, पण सर्वसाधारण बेसिकरित्या आपण मुद्रांचा अभ्यास करतोय. बेसिक हेच आहे. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कितीतरी 87 मुद्रा आहेत. तर ह्या बेसिक मुद्रा आहेत, म्हणजे 5 पंचमहाभूतांना धरून आपण केलेल्या ह्या 5 मुद्रा आहेत. आता ही जलमुद्रा जी आहे, म्हणजे जलतत्व करंगळे. आता बघा हे कसं लक्षात ठेवा. सर्वसाधारण विद्यार्थी शिक्षकांना सर ही जलमुद्राशी संबंधित आहे, म्हणजे याचा संबंध आला लक्ष. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. जलमुद्रा म्हणजे आपली छोटी करंगळी जी आहे ते अंगठ्याला स्पर्श करायचा आहे आणि मग हे 3 बोट आहे ते सरळ ठेवायचे आहे. मग याच्या अभ्यासाने काय होतं, तर म्हणजे आपल्याला लघवी संबंधी जे काही आजार असतील ना ते नष्ट होतात याच्याने. नंतर म्हणजे ज्याला तहान लागते सारखी, त्याच्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे. म्हणजे असं ज्याला सातत्याने लघवी लागते त्याच्यासाठी चांगलं आहे ही जलमुद्रा. तर मग आता आपण बघा, परत एकदा मी फॉलोअप घेतोय. प्रथम आपण ज्ञानमुद्रा लक्षात घेतोय, त्यालाच अनुसरून आपण वायुमुद्रा, त्याच्यानंतर नाही पृथ्वी मुद्रा. अजून आकाशकडे पोचलोच नाही, पृथ्वीवरती जात आहोत. त्याच्यानंतर पृथ्वी. 3 मुद्रा आपल्या डोक्यात क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतर जे आहे आता थोडं बदलतं स्वरूप होतं. एक मिनिट. आता हे जे आहे 2 बोटांचा संबंध आहे. 1-2 बोट जोडा बरं सुरुवातीला. हे दोन्ही एकत्र. हे 2 बोट सरळ ठेवा आणि हे जल, पृथ्वी आणि अग्नी हे 3 एकत्र आलेले. पृथ्वी, अग्नी, जल हे 3 एकत्र आलेले आहे. त्याला म्हणायचं प्राणमुद्रा. प्राणमुद्रा म्हणजे प्राणच याच्यावर मेन पॉइंट आहे. मग याला प्राणमुद्रा म्हणतात. मग याच्याने असं म्हणजे आपली प्राणशक्तीची वाढ होते याच्यामध्ये. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेत्रदोष जे आहेत ते नाहीशी होतात. नेत्रदोष होऊ नये म्हणजे जो डोळ्यात म्हणजे डोळ्यामध्ये आजार वगैरे सुधारतात याच्यामध्ये. म्हणजे इतकं प्राणाचं महत्त्व आहे, प्राणशक्ती वाढत असते.
हे झाले आपण प्राणमुद्राचा अभ्यास केला. आता एक एक परत रिपीट करून घेऊया म्हणजे आपल्या डोक्यात फिक्सेशन होईल. पहिल्या प्रथम आपण पाहिले ज्ञानमुद्रा, त्याच्यानंतर वायुमुद्रा आणि त्याच्यानंतर बरं असं सोपं आहे. जलमुद्रा लक्षात, नंतर पृथ्वीचं येतं ते बोट येतं. हे आपण या मुद्रा लक्षात घेतो. या प्राणमुद्रा नंतर हे 2 बोटांचा संबंध आहे. जल आणि पृथ्वी अग्नी 3 बोटांचा संबंध आहे. 2 बोट सरळ आहे. इथं थोडं करूनच बघा ना. ओके, हे 2 बैलांची शिंग लक्षात ठेवा. जल और पृथ्वी और अग्नि. वा वा. प्राणशक्ती वाढते आणि अजून काय जल फायदा होतो? पृथ्वी पे कोणत्या ह्याच्याने? और अग्नि. प्राणमुद्राने प्राणमुद्राने नेत्रदोष कमी होतो डोळ्यांच्या, डोळे नजर चांगली होते वगैरे. लिहून घेत चला वाटलं. त्याच्यापेक्षाही प्रॅक्टिकल आपली महत्वाची. आता हे आता पुढे जे आहे, आता ज्याला आपण 2 बोट आहेत, आता 3 बोटांचा संबंध आलेला आहे या ठिकाणी. ती जी आहे अपान मुद्रा. आकाश मुद्रा नाही आहे का? नाही आहे पुढे, पण वेगवेगळ्या संबंध आहेत. आहे त्याचा संबंध आहे. शून्य मुद्रा आहे. अच्छा. आकाश मुद्रेला नाव आहे शून्य मुद्रा. शून्य, आकाश शून्य. ऐसे झुरो होतो. बरं, आता पुढचा जो आहे अपान मुद्रा, बदललंय नाव. बोटांचं आणखी म्हणजे जास्त ऍड झाली याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे आहे त्याला हृदय मुद्राही नाव देण्यात आलं. अपान मुद्रा, हृदय, हृदय मुद्रा हे नाव देण्यात आलं. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे हे बघा. पहिलं बोट वायुमुद्रा, त्याच्यानंतर आणि मग हे जे आहे हे आकाशाचं बोट आणि हे पृथ्वीचं बोट, हे असे एकत्र करायचे. फक्त करंगळी रिकामी घ्यायची. हा, करंगळी सरळ ठेवायची. हा कोणता मुद्रा? ही प्राणमुद्रा. कोणतं? ह्या हे जलतत्व आहे. अपान मुद्रा. अपान मुद्रा, हृदय मुद्रा. ही हृदय मुद्रा. हा, हृदय मुद्रा. 3 बोटांचा संबंध आहे. म्हणजे 1 2 असं 3 असं 2 आपण असा येतोय, संख्या वाढवतोय. परत आपण रिपीट घेणारच आहोत. 1 बोट रिकामा आहे करंगळी रिकामी ठेवायची. आणि हे वायुतत्वाचं, हे आकाश तत्वाचं आणि पृथ्वी तत्वाचं. फक्त जलतत्वच रिकामं राहिले. ती जी आहे ही कोणती मुद्रा? ही जी आहे अपान मुद्रा. अपान मुद्रा, हृदय मुद्रा, हृदय मुद्रा. मग इथं वायुतत्वाची घट होते, म्हणजे सगळ्यांचीच घट होते आणि त्याचा परिणाम जो हृदयावर चांगला होतो. हृदयाची गती व्यवस्थित संतुलित राहते आणि आपलं काही हृदयाचा काही आघात झाला तर ही मुद्रा केली तर उपयोगी ठरतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग बरेचसे जे आज आपले दुखणे जे आहेत, कंबर दुखणं वगैरे जे आहे, हे याच्याने चांगलं होतं. ही झाली अपान मुद्रा. परत रिपीट करतो, फिक्सेशन करतो. पहिली आपण कोणती मुद्रा घेतली? ज्ञान, राईट. त्याच्यानंतर प्रत्येकाने बोट कर. वायू, वायू सर, बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर जल, पृथ्वी. ओके ओके. आणि त्याच्यानंतर आता अपान. म्हणजे 3 बोटात फक्त करंगळीच रिकामी आहे. ही कोणती? आहे ती प्राणमुद्रा. प्राणमुद्रा. हा, बरोबर. चर्चा करून घेऊ आपण. पाठवी. पाठवी, बरोबर. त्याला अपान मुद्रा. त्यानंतर आता एकच आपण म्हटलं की 1 बोट शिल्लक राहिलं. आकाशच राहिलं ना, सगळे झाले. मग हे मधलं बोट जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? आकाश. मग या मुद्रेला नाव दिलं शून्य मुद्रा. शून्यात आकाश, अग्नी. हे पण जलचं झालं,
पृथ्वी झालं, आकाशाचा आता लक्षात घेतो, वायूचा आहे, अंकाचा संबंध आले, अग्नीचा संबंध आला. मग ही जी आहे शून्य मुद्रा. शून्य आकाश मुद्रा आपण लक्षात ठेवणार. शून्य आकाश. बोटच आकाशाचं प्रतीक आहे, म्हणजे मध्यम आहे, आपण मध्यमच म्हणतो. येस येस सर, बरोबर. मी ऐकण्यात आलं की बोट ही बाकीची स्ट्रेट नाही ठेवायची, ती थोडीशी वाकलेली असते. नाही सरळ 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 ठेवायचे, असतात. सरळ, बाकीचे सरळ ठेवायचे आणि जे आहे मुद्रेतलं तेच फक्त वाकलेलं असेल संबंधित ठिकाणी येणार. येस. तर इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की कानाचे जे काही आजार असतील किंवा कान दुखत असेल तर ही मुद्रा, आकाश मुद्रा लावायची. चांगलं आहे. इथं 45 मिनिटाचा अभ्यास म्हणजे आपल्या रोजच्या याच्यात 15 मिनिटं करायला काही हरकत नाही. तर हे हां, जल. आता लक्षात घेऊया परत. पहिली मुद्रा कोणती लक्षात घेतली आपण? ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा. दुसरी वायू मुद्रा. तिसरी जलमुद्रा. जलमुद्रा. आणि नंतर प्राणमुद्रा. प्राणमुद्रा. आणि नंतर मग आपण सगळे बोट एकत्र केले, फक्त अपानमुद्रा, अपान. हृदयमुद्रा. येस. आणि मग आता आपण नेहमी एक ज्याला आपण प्राणायाम मुद्रा म्हणतो, नेहमी तिचा उपयोग करतो आपण नेहमी प्राणायामसाठी. सांगता येईल का प्राणायाम मुद्रा कशा पद्धतीने केली जाते? शक्यतो ते हीच मुद्रा, ज्ञानमुद्राच ती जर ध्यानात बसतो आपण, पण प्राणायाम करताना कसा वापर करतो आपण? हे दोन बोट म्हणजे वायू, आकाश हे असे वाकवायचे आणि अंगठा आपण बघा अच्छा, अनुलोम त्याच्या वेळेस हो प्राणायाम करतो हा, त्यावेळेस, म्हणून पहिली याला मुद्रा. नावच आहे, प्राणायाम मुद्राच नाव दिले. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो का हे उजवी नाकपुडी बंद करा, डावी नाकपुडी बंद करा. या दोन्ही बोटांचा उपयोग हा, करायचा. ही महत्वाची मुद्रा आहे अच्छा, प्राणायाम करता. याला प्राणायाम मुद्रा म्हणतात. प्राणायाम मुद्रा म्हणतो. म्हणजे किती महत्वाचं आहे, म्हणजे की आपण म्हणतोय का ही पिंगला नाडी आहे, म्हणजे सूर्य नाडी आहे, उजवी नाडी, राईट नोस्टर. मग ही बंद करा, नंतर डावी लॉक करा, डावी नोस्टर आणि उजवी, हे आपलं शिकवण्यात येतं आणि करण्यात येतं. म्हणून या मुद्रेचं, प्राणायाम मुद्रेचं खूप महत्व आहे. बरोबर. जास्तीत जास्त आपण 2 मुद्रांचा वापर करतो नित्य योगाभ्यास करताना. त्या कोणत्या? एक प्राणायाम, एक ध्यान. ध्यान आणि प्राणायाम मुद्रा या नित्याच्या आपल्या गरजेचं. गरजेचे आपण दररोज आपण करतो ना, ध्यानाला बसा, मग त्यावेळेला प्राणायाम करा, त्यावेळेलाही प्राणायाम मुद्रा आहे. आणि ध्यानाला आपण असंच बसतो. आता या मुद्रेचा काय उपयोग आहे ते आपण बघूया. ही मुद्रा प्राणायामसाठीच केली जाते, हे महत्वाचं आहे. आणि मग ज्या वेळेला एक स्वर चालू असतो त्यावेळेला दुसरा स्वर बंद असतो, मग तो दुसरा स्वर बंद करायचा, हा चालू करायचा. हे माहिती आहे, तुम्ही याच्यामध्ये शिकलेला आहे नाडीशोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम. अनुलोम विलोम म्हणजे एकच, पण पुढची पायरी नाडीशोधन प्राणायाम. याच्यामध्ये म्हणजे डीप ब्रीदिंग मध्ये आपण याचा वापर करत नाही, नुसतं श्वसनासाठी. पण प्रत्येक प्राणायाममध्ये प्राणमुद्रेचा आपण वापर करतो. म्हणजे एक नाकपुडी बंद करतो, दुसरी घेतो आणि बंद करतो, सोडतो. म्हणून या प्राणायाम मुद्रेला दररोजच्या नित्यनेमाच्या योगाभ्यासामध्ये महत्व आहे. म्हणजे योग्य असा स्वर बदलणं म्हणतात. पण आपलं असं म्हणतात की एकच नाकपुडी आपली चालू असते, पण स्वर बदलण्यासाठी, संतुलन येण्यासाठी याचा वापर केला जात असतो. आणि मग दोन्ही नाकपुड्या ज्या आहेत ह्या आपल्या प्रवाहित होत असतात. सुषुम्ना नाडी जी आहे मध्ये 3 नाड्या महत्वपूर्ण आहे, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. याचाही परिणाम याच्यावरती हा होत असतो. हा महत्वाचा भाग आहे. हे आपण अशा प्रकारच्या बेसिक मुद्रा ज्या आहेत या आपण लक्षात घेतल्या, बंद लक्षात घेतले, बेसिक मुद्रा लक्षात घेतल्या
आणि झाला असेल आपला आता अर्धा तास संपला. आपण आता पुढचं काहीतरी प्रॅक्टिकल